त्याच्या नेत्यालाच करायला पाहिजे हा आग्रह सुद्धा शैलेश सरकडे शिवसंग्रामच्या आपल्यासोबत आहेत. एक तर मुळामध्ये तुमच्याच नेत्यांना मंत्री केलं पाहिजे हा एक भाग, तुमचे नेते पराभूत होतात हा दुसरा भाग, आणि आता मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणं एवढा एकच मुद्दा सगळ्यांचा सुरू आहे जाहीरनाम्याच्या अनुषंगानं. बाकी अजेंडा याबद्दल कोणीच बोलत नाही. काय शैलेश सरकडे म्हणणं आहे तुमचं? नाही आवते सर, मंत्रिमंडळात स्थान मिळावं हा एवढाच एक मुद्दा राहिलेला नाहीये. खऱ्या अर्थानं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हा मुद्दा शिवसंग्रामच्या अजेंड्यावरचा विषय होता. त्याचबरोबर मराठा समाजाला राज्यामध्ये आरक्षण मिळावं हा एक शिवसंग्रामच्या अजेंड्यावरचा विषय होता, जाहीरनाम्यातला विषय होता. तो विषय मार्गी लावण्यासाठी आदरणीय मेटे साहेब हे खऱ्या अर्थानं लढतायत. मराठा आरक्षण आघाडी सरकारनं घाईघाई देऊ केलं, पण कुठेतरी ते कायद्याच्या कसोटीत अडकलेलं आहे. ते कायद्याच्या कसोटीतून ते आरक्षण सुटून या राज्यातील मराठा गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शिवसंग्राम, जर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं नाही तर शिवसंग्रामच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय मेटे साहेबांनी सांगितलंय की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा अरबी समुद्रात व्हावा यासाठी मेटे साहेब लढतायत. आम्ही रस्त्यावरच्या लढाईपासून ते कायदेशीर लढाईपर्यंत प्रत्येक लढाई लढायला तयार आहोत आणि लढतो आहोत. आता जागा वाटपाचा विषय निघाला तर जागा वाटपामध्ये सुद्धा शिवसंग्राम या पक्षाने फक्त 2 जागा लढवल्या. त्या 2 जागेतील एक जागा डॉक्टर भारती लव्हेकर यांची निवडून आली. जागा वाटपाच्या मुद्द्यामध्ये मला सांगावंसं वाटतं की शिवसंग्राम या पक्षाला 5 जागा देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, पण काय अडचण आली काय माहिती, पण शिवसंग्राम या पक्षाला फक्त 2च जागा लढाव्या लागल्या आणि 2 जागेतही खऱ्या अर्थानं घटक पक्षांच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे पराभव झाले हे आम्ही मान्य करतो. पण ते मान्य करत असताना एक लक्षात घ्या, जागा वाटपाची चर्चा सुद्धा खूप लेट पर्यंत चालू होती आणि घटक पक्षाला हे सुद्धा माहित नव्हतं की आपल्याला कुठला मतदारसंघ मिळणार आणि कुठली जागा मिळणार. शैलेश सरकडे मला एक तुम्हाला फक्त एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की तुमच्या सगळ्या ज्या मागण्या त्यातल्या बऱ्याच मागण्या ह्या प्रतिकात्मक आणि अस्मितेशी निगडीत आहेत. त्याचा प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीशी किती संबंध आहे हा एक भाग, आणि दुसरा एक टीका अलीकडे वारंवार अशी केली जाते की मराठा संघटना या जरा जास्त आक्रमक होत चाललेल्या आहेत आणि एकूण त्यामुळे एकात्मतेला थोडासा धोका होऊ शकतो. कारण सर्वसमावेशकता हे तत्वज्ञान आहे भारताचं, पण मराठा संघटना मराठा जातीच्या अस्मितेवर उभे राहिलेले पक्ष हे मात्र जरा अधिक कडवट अधिक आक्रमक भूमिका घेत आहेत आणि एकूण आगामी काळाच्या दृष्टीनं एकूण राजकारणाच्या अनुषंगानं हे घातक आहे अशी टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर तुम्ही शिवसंग्रामकडे कसं बघता? नाही अधिक आक्रमक होत आहे असं काही नाहीये. सर्व मराठा संघटना या ज्या राज्यामध्ये लढतायत त्या सर्व मराठा संघटनांची एकच प्रामुख्याने मागणी होती की या राज्यातील गोरगरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावं. आरक्षणाच्या कुठेतरी मागास असलेला मराठा समाज हा प्रगतिशील झाला पाहिजे यासाठी सर्व संघटना लढतायत आणि त्यासाठी सर्व संघटना रस्त्यावरच्या लढाईपासून तर कायदेशीर लढाईपर्यंत लढतायत, त्या त्यांच्या मागण्या मागतायत. मला मुळात तेच विचारायचं की एकाच जातीच्या साठी काम करणारा पक्ष अशा स्वरूपाचा पक्ष राजकारणामध्ये कितपत टिकेल किंवा कितपत टिकावेत? नाही निश्चितच हा जातीसाठी लढणारा म्हणून नाही तर राज्यातील बहुसंख्येनं असणाऱ्या समाजाला कुठेतरी एक प्रतिनिधित्व मिळावं, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी हे सगळे लढतायत. खऱ्या अर्थानं यामध्ये कुठेही आम्ही जातीयवादी म्हणत नाही. या राज्यघटनेने प्रत्येकाला ज्या मागासलेल्या समाजाला आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आमची ही मागणी हीच आहे, राज्य शासनाकडे आहे आणि आता आम्ही कोर्टात सुद्धा तेच मांडणार आहोत की या प्रत्येक समाजाला त्याच्या मागासलेपण जर असेल तर त्या तुलनेत त्यांना आरक्षणाची ही संधी मिळाली पाहिजे.